नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण की मित्रांनो, राज्यातला जे काही कर्जमाफीचा विषय आहे खूप महत्त्वाचा आहे आणि कर्जमाफीचा विषय खूप गुंतागुंतीचा बनत चाललेला आहे। परंतु आता याच कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या माध्यमातून थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचे असे मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्या स्वरूपामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार, किती लाखांपर्यंत होणार, कोणते शेतकरी यासाठी पात्र होणार, राज्यातील किती कोटी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, त्यासाठी निधीची किती आवश्यकता आहे, याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। अद्यापर्यंत तुमचं जर कर्ज थकीत असेल, तुमचं जर कर्ज माफ अजून जर झालेलं नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल, चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना राज्य सरकारच्या माध्यमातून नव्या स्वरूपामध्ये राबवण्यात येणार आहे। कारण की मित्रांनो, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 2023च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आम्ही नव्या स्वरूपामध्ये राबवणार अशी घोषणा करण्यात आलेली होती आणि त्या योजनेची अंमलबजावणी सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही सरसकट कर्जमाफी, आता ही सरसकट कर्जमाफी किती लाखांची असणार आहे, भरपूर शेतकऱ्यांचा मनामध्ये प्रश्न आहे, भरपूर शेतकऱ्यांच्या कमेंट आहेत की दादा, कर्जमाफी ही जी होणार आहे तर ही किती लाखांपर्यंत होणार। तर मित्रांनो, ही जी कर्जमाफी आहे ही कर्जमाफी 2 लाखापर्यंत सरसकट आहे। या कर्जमाफीची काही ठळक मुद्दे बघण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। आणि पहिला मुद्दा, कर्जमाफी किती लाखांपर्यंत होणार आहे आणि कर्जमाफी 2 लाखापर्यंत सरसकट राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्या स्वरूपामध्ये राबवण्यात येऊन या योजनेच्या माध्यमातून 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होणार। दुसरा मुद्दा, शेतकऱ्यांचं कर्ज अल्प भूधारक शेतकऱ्यांचं किंवा बहुभूधारक शेतकऱ्यांचं, कोण्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार, यावरही भरपूर शेतकरी प्रश्न विचारतात। त्याचं उत्तर असं आहे की अल्प व अत्यल्प म्हणजे अल्प भूधारक म्हणजे 5 एकरच्या पेक्षा जमीन कमी असलेले व त्याच्याही पेक्षा जमीन कमी असलेले अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे कर्ज राज्य सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे। मित्रांनो, आता ही कर्जमाफी आता कोण्या वर्षापासून असणार आहे, आता कारण की भरपूर शेतकरी म्हणतात की दादा, आमचं 2012चं कर्ज आहे, आमचं 2014चं आहे, आमचं 15चं आहे, आमचं 2008चं आहे। मग त्या शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकतो की मार्च 2019 ते मार्च 2023 पर्यंतचे शेतकरी या कर्जमाफी योजनेत पात्र असणार आहेत। ज्या शेतकऱ्यांचं कर्ज मार्च 2023 पासून ते मार्च 2019 पासून ते मार्च 2023 पर्यंत आहे, ते शेतकरी या कर्जमाफी योजनेमध्ये पात्र होणार आहेत। मित्रांनो, याचबरोबर पुढचा महत्त्वाचा मुद्दा, आता भरपूर शेतकरी आहेत असे की ते शेतकरी म्हणतात की नियमित कर्जदार शेतकऱ्यांचं काय होणार। तर मित्रांनो, नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार 50,000 रुपये त्यांना देणार आहे। 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान त्या शेतकऱ्यांना देणार आहे। मित्रांनो, आता पुढचा मुद्दा, आता भरपूर शेतकरी विचारतात की आमचं पाईपलाईनचं कर्ज आहे, आमचं हे कर्ज आहे, आमचं ते कर्ज आहे। फक्त या कर्जमाफी योजनेअंतर्गत फक्त पीक कर्ज, शेतीवर आपल्या सातबाऱ्यावरती क्रॉप लोन ज्या शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांचं फक्त पीक कर्ज राज्य सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे। मित्रांनो, आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा, ज्या शेतकऱ्यांकडे 5 लाख रुपये कर्ज आहे किंवा 10 लाख कर्ज आहे किंवा 3 लाख कर्ज आहे, 4 लाख कर्ज आहे, अशा शेतकऱ्यांचा प्रश्न की आमचं सरसकट माफ होणार का, व्याजासकट आमचं 2 लाखाच्या वरती आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगू शकतो की तुमचं फक्त किती जरी कर्ज असेल, 2 लाख असेल, 4 लाख असेल किंवा 1.5 लाख असेल, फक्त तुमचं 2 लाख जर कर्ज असेल तर 2 लाख माफ होणार, 5 लाख असेल तर 2 लाख रुपये माफ होणार, वरचं 3 लाख रुपये तुम्हाला भरून तुमचा सातबारा कोरा करून घ्यावा लागणार आहे। तुमचा जर 1.5 लाख असेल तर फक्त 1.5 लाख माफ होणार, उर्वरित 50,000 तुम्ही म्हणत असाल की 2 लाख माफ होणार, मग 50,000 रुपये आम्हाला भेटणार का परत, तसं नाही। तुमचा 1.5 लाख असेल कर्ज तर 1.5 लाख माफ होणार, 2 लाख असेल तर 2 लाख होणार, याचबरोबर 3 लाख असेल तर 2 लाख होणार, 1 लाख रुपये तुम्हाला भरावे लागणार। मित्रांनो, पुढचा महत्त्वाचा मुद्दा, यामध्ये फक्त 2 आणि 2 लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे। मित्रांनो, आता ही सर्व राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही कर्जमाफी 29,000 कोटी रुपयांची दिली जाणार आहे। आतापर्यंतची ही योजना जी होती 34,000 कोटींची कर्जमाफी याच्या अगोदर करण्यात आलेली होती आणि आता ही दुसरी कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। आणि ही कर्जमाफी राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 29,000 कोटी रुपयापर्यंतची जाऊ शकते। त्यामुळे ही कर्जमाफी खूप महत्त्वाची आहे। मित्रांनो, आता ही कर्जमाफी कधी होणार हेही तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुका आहेत, त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून असा प्रयत्न आहे
की लोकसभा निवडणुकीपूर्वीच ही राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार असल्याची सुद्धा माहिती दिली जाणार आहे। कारण की मित्रांनो, लोकसभा निवडणुकीवर परिणाम पडू नये किंवा शेतकऱ्यांची मतं केंद्र सरकारला पडावी यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हा प्रयत्न आहे की लोकसभा निवडणुकीपूर्वी जर ही कर्जमाफी जर झाली तर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांची मतं या सरकारला पडतील, या उद्देशाने राज्य सरकार 29,000 कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये आहे। मित्रांनो, पुढचा मुद्दा, आता या कर्जमाफी योजनेत राज्यातील किती शेतकरी पात्र होणार? मित्रांनो, याच्या अगोदर आपण बघितलं होतं की राज्यातील बहुतांश शेतकरी कर्जमाफी साठी पात्र झाले, त्या शेतकऱ्यांचे कर्ज सुद्धा माफ झाले। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास 34,000 ते त्याच्यापेक्षा जास्त कोटी रुपयांची कर्जमाफी झाली। परंतु मित्रांनो, आता या कर्जमाफी योजनेमध्ये जवळपास छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्या स्वरूपामध्ये राबवून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 1,80,00,000 शेतकऱ्यांना कव्हर केले जाणार आहे। म्हणजेच राज्यातील 1,80,00,000 शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे सरसकट कर्ज माफ केले जाणार आहे। आणि याच्याच अंतर्गत 1,80,00,000 शेतकऱ्यांना 29,000 कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातील 34 जिल्ह्यातील 93% शेतकऱ्यांचा 93% शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार असल्याची सुद्धा माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आता नव्या स्वरूपामध्ये राबवली जाणार आहे आणि याच योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कर्ज सुद्धा माफ होणार आहे। मित्रांनो, याच्याच बरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बहुतांश शेतकरी अपात्र करण्यात आलेले होते। याच्या अगोदरही 2017च्या कर्जमाफी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे अद्यापर्यंत कर्जमाफ झाले नव्हते त्याही शेतकऱ्यांना याच्यामध्ये कव्हर केलं जाणार आहे। म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील 6.5 लाख शेतकऱ्यांना अद्यापर्यंत कर्जमाफी दिलेली नाही। काही कारणास्तव, काही त्रुटीमुळे सुद्धा या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही। मग अशा 6.5 लाख शेतकऱ्यांना 6,500 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, मागे जे काही राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडले, या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफीच्या विषयावर चर्चा केली। आणि या चर्चेला एक उत्तर म्हणून जवळपास राज्यातील जे काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे काही अपात्र झालेले शेतकरी होते, पात्र असून सुद्धा त्यांना अपात्र करण्यात आले होते, अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून कव्हर केलं जाणार आहे। याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 864 कोटी रुपयांची अद्यापर्यंत कर्जमाफी बाकी आहे, अशाही शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून कव्हर केलं जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, याचबरोबर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर कर्जमाफीचा विषय सध्या गुंतागुंतीचा चाललेला आहे आणि येणाऱ्या आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका सुद्धा आहेत, त्यामुळे राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून असा मोठा प्रयत्न आहे की जर या शेतकऱ्यांची जर कर्जमाफी लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जर ही कर्जमाफी जर केली तर या कर्जमाफीचा फायदा केंद्र व राज्य सरकारला होऊ शकतो आणि पुन्हा सरकार या कर्जमाफीच्या जोरावर शेतकऱ्यांची मतं घेऊन पुन्हा सरकार येऊ शकतं। त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांची कर्जमाफीचा विषय हा खूप सरकारसाठी मोठा सुद्धा बनलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमच्या युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।